त्यानंतर माननीय श्री सीताराम ठाकूर साहेब यांचे इथे आगमन झाले, त्यांचं स्वागत केलं जाईल। मी एकनाथ ठाकूर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सीताराम ठाकूर यांचा स्वागत करायचंय। चला सांगडे संघ लगेचच क्षेत्रक्षेत्र टीम वारदली आपली ओपनिंग जोडी पाठवा, लवकर लवकर पाठवा, जरा खूप उशीर होतोय, खूप वेळ तुम्ही आमचा घेताय। टीम वारदोली आमदार चषक 2024 हे शानदार पर्व आपल्याला पाहायला मिळतोय। कालची पहिली रजनी आपण पाहिली, आमदार चषक 2024 हे शानदार पर्व मात्र आपल्याला पाहायला मिळतंय। कालची पहिली रजनी पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन समारंभ पार पडल्यानंतर या स्पर्धेला उरणचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी साहेब यांनी तब्बल रात्री 1 वाजता या स्पर्धेला हजेरी लावली। आणि उद्या पनवेलचे भाग्यविधाते तरुणांच्या गळ्यातील ताईत प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचं आगमन उद्या या मंचावर होणार आहे। अतिशय दर्जेदार स्पर्धा, या 2 आमदारांच्या सन्मानासाठी ठेवलेली ही सर्वात मोठी स्पर्धा। पदन जैन 11 सागडे विरुद्ध जीबी स्पोर्ट्स वारदोली, या 2 संघाच्या दरम्यान रंगणारी ही महत्वपूर्ण मॅच आजच्या ह्या रजनी मधली मला असं वाटतं ही 4थी मॅच रंगतीये। ती जीबी स्पोर्ट्स वारदोली विरुद्ध पदन जैन 11 सांगडे बी या 2 संघांच्या दरम्यान। सांगडे संघ लवकर क्षेत्ररक्षण सजवा, जरा खूप उशीर तुम्ही करताय। तब्बल 1 लाख प्रथम पारितोषिक असणारी ही भव्य दिव्य अशी ही श्रृंखला, या श्रृंखलेची विशेष आकर्षण मालिकावीर साठी बाईक आहे, पॅशन प्रो बाईक आपण समोर पाहताय। सलामीची जोडी मात्र मैदानात दाखल झाली आहे। टीम वारदोलीची जयवंत मिसाल आणि महेश पाटील ऑन स्ट्राइक पाहायला मिळतील आणि जयवंत मिसाल नॉन स्ट्राइक एंडवर। पहिलं षटक कोण हाताळेल टीम सांगडेकडून हे पाहणं महत्वाचं असेल। पंच घ्या, थोडा स्पीडअप करा, खूप उशीर राहणं मात्र हा सामना सुरू होतोय। बरोबर बोला ना दादा, हो मी कॉमेंट करते, बोला ना दादा लवकर। शुभेच्छा। ओके, तुमचं नाव मंगेश पाटील? हो 100% मंगेश पाटील। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर दर्जेदार झेल टिपलाय, काय झेल टिपला, अगदी धावून जाऊन झेल टिपलाय अमित भोपीनं, सुंदर कामगिरी आणि पहिला गडी बाद। थैंक यू डीजे।
आणि सांगड्याचे ए टीमचे कर्णधार मंगेश पाटील यांच्याकडून सांगडे टीम जर आज टॉप 4 ला गेली या ग्राउंडवर तर त्यांच्याकडून एकविरा ट्रिप देण्यात येणार आहे संपूर्ण सांगडे टीमला. दादांचं मोठं योगदान आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली खेळ घडलेले हे सर्व क्रिकेटर आणि ते आता एक सुंदर खेळ या मैदानात दाखवतात. पहिल्या चेंडूवर मोठी सफलता त्यांना मिळाली आहे टीम सांगडेला, ती फलंदाज महेश पाटीलच्या स्वरूपात. नौका खेळाडू मैदानात येतोय कल्पेश भोईर. कल्पेश भोईर आणि जयवंत मिसाल ही दर्जेदार जोडी मात्र आता मैदानात आहे. महेश पाटील काही करू शकला नाही, पहिल्या चेंडूवर त्याला मात्र माघार घ्यावी लागली आणि तंबूचा रस्ता धरावा लागलाय. पुढचा चेंडू गोलंदाज आशिष पाटीलचा. आशिष पाटील एक दर्जेदार क्रिकेटर आहे टीम सांगडेचा. या वेळचा चेंडू टप्पा खाल्यानंतर उचली घेतली आणि निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या चेंडूवर विकेट, नंतरचा चेंडू निर्धाव. ही विकेट मात्र कालच्या रजनीपासून आपण पाहतोय की ही विकेट बॉलरला सपोर्ट करते, परंतु अगोदरच्या मॅच मध्ये 6 चेंडूमध्ये 6 बाउंड्रीज आपण पाहिल्या. यावेळी मात्र मोठा फटका, क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहील, चेंडू जाईल सीमा पार, दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. यावेळेचा चेंडू अगदी खणून काढलाय, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, चेंडूची सुरक्षित पकड आणि चेंडूची सुरक्षित फेकी होईपर्यंत 2 धावा अगदी चिताच्या चपलाईनं कल्पेश भोईरनं कुठून काढल्या आणि या दुहेरीच्या सहाय्यानं धावफलकावर धावा लागतात तब्बल 8. 8 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. एक षटकार मात्र आपण पाहिला कल्पेशच्या माध्यमातून. एक दर्जेदार क्रिकेटर आहे टीम वारदोलीचा. याच्यामध्ये क्षमता आहे मोठे मोठे फटके एक्झिक्यूट करण्याची आणि जसे फटके एक्झिक्यूट करावे लागतील तसाच फटका मात्र यावेळी डील केलाय. चेंडू जाईल मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार, षटकार. चेंडूवर वर्चस्व प्रस्थापित केलं होतं गोलंदाज आशिष पाटीलनं, परंतु तदनंतरच्या चेंडूवर हाणामारी हे तत्व वापरलंय कल्पेश भोईर. आल्या आल्या विराट कोहली सारखा स्टार्टअप मात्र त्याने घेतलाय. 1 डाऊनच्या भूमिकेत आलेला हा खेळाडू 2 षटकार त्याच्या माध्यमातून आपण पाहिलेत. आतापर्यंत 14 धावेवर खेळतोय. यावेळी अगदी बुंद्यातून खणून काढलेला चेंडू अगदी स्टेट ड्राईव्ह कार्पेटच्या सहाय्याने गेलाय. क्षेत्ररक्षण देखणं झालं, एकेरी धाव मिळेल ती वारदोलीला. आणि एकंदरीत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यात 15 धावा मात्र धावफलकावर जोडल्या गेल्यात त्या कल्पेश भोईरनं वारदोली संघासाठी. दुसरं षटक हाताळण्यासाठी चेंडू मात्र सोपवला जातोय तो मंगेश पाटील यांच्या हातामध्ये. मंगेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू. थोडी दिलगिरी व्यक्त करतो, मगाशी सुधीर पाटील यांचा कॉल होता आणि त्यांच्याकडून टॉप 4 ला गेल्या एकविरा ट्रिप आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. या वेळेचा स्वर चेंडू 15 धावा मात्र धावफलकावर. 16 धावा या एकेरीच्या साह्यानं.
यावेळी बॅटची एज घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि इथून फलंदाज बाद होईल तो कल्पेश भोईर. नौका खेळाडू मैदानात दाखल होतोय. मयूर पाटील, आमचे रुपेश जुमारे खूप सारी मेहनत या शृंखलेसाठी ते देखील घेत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. बैलगाडा क्षेत्रातील एक दर्जेदार नाव, लक्षा बैलाचे मालक अनिकेत संतोष पाटील साहेब यांचं इथे आगमन झालंय. साहेबांना मी विनंती करतो की आमच्या व्यासपीठावर येऊन आपण विराजमान व्हायचंय. यावेळेचा चेंडू स्वर चेंडू, स्वरच्या साहाय्याने धावफलकावर वाढ होते. 17 धावा मात्र धावफलकावर लागल्या गेल्यात. टप्पा खाल्ल्यानंतर उचली घेणारा हा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. मंगेश पाटीलचं हे दुसरं षटक. आशिष पाटीलचं पहिलं षटक आपण पाहिलं होतं आणि या दुसऱ्या षटकात मात्र पूर्णपणे बांधून ठेवलंय फलंदाजांना आतापर्यंत मंगेश पाटीलनं. यावेळी मात्र मोठा फटका येतोय. सीमा पार लॉंग ऑफच्या रिझन मध्ये आलेला हा दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. एकंदरीत आपण पाहिला की या चेंडूवर आला षटकार मयूर पाटीलच्या फलीतून आणि धावफलकावर धावा लागल्या तब्बल 23. यावेळी मोठा फटका जरूर खेचलाय. ताकद थोडी कमी पडली की काय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली आला आणि इथून होईल फलंदाज बाद. खेळाडू मात्र बाद झालेत. नौका खेळाडू मैदानात येईल पंकज पाटील. पंकज पाटील आणि जयवंत मिसाल. जयवंत मिसालला अजूनही नॉनस्ट्राईक एंडवर वाट पाहतोय. अजूनही त्याला स्ट्राईक मिळाली नाहीये आणि स्ट्राईकच्या शोधात आता असेल. त्याला स्ट्राईक घेणं आता महत्वाचं असेल. यावेळीचा चेंडू पंकज पाटील खेळून काढलाय. लांगांचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. तत्पूर्वी एकेरी धाव मिळेल ती टीम वारदोलीला. आणि आता पहिल्यांदा सलामीला आलेला हा खेळाडू पहिल्यांदा स्ट्राईक एंडवर येतोय. त्याला आपल्या बॅटचा फेज मात्र आता खोलावा लागेल. सलामीला जशी सुरुवात करून दिली होती फलंदाज कल्पेश भोईरनं, तशीच आता हाणामारीचं तत्व मात्र वापरावं लागेल ते जयवंत मिसालला. मंगेश पाटीलचा पुढचा चेंडू ऑन स्ट्राईक. डावकुरे हाताचा हा खेळाडू जयवंत मिसाल. आल्या आल्या मात्र मोठा प्रहार केलाय. आपल्या वाटेला हा एक चेंडू आला आणि त्याचा खरपूस समाचार घेत सुंदर असा पटका षटकार.
थँक्यू डीजे. खऱ्या अर्थाने या षटकारानं धावसंख्येला वेग मिळालाय. धावपलकावर धावा लागल्या तब्बल 30. आज तब्बल 10 टीमचा लॉट्स आहे आणि हाय स्कोर जो संघ करणार आहे त्याला मात्र बाय मिळेल. बादल ग्रुप कुठला? बादल ग्रुप बेलवली पनवेल, जीवन पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्याकडून वारदोली संघासाठी षटकारांची हॅट्रिक, वारदोली संघाचे बॅट्समन जे मारतील त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं रोख पारितोषिक जमा झालंय. तिसरं षटक हाताळण्यासाठी चेंडू मात्र सोपवला जातोय आशिष म्हात्रे याच्या हातामध्ये. पहिला चेंडू लोअर फुलटॉस अगदी बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता पंकज पाटीलनं, परंतु प्रयत्न अनसक्सेसफुल ठरला. एकंदरीत एक बाईकच्या स्वरूपात एकेरी धाव मात्र मिळेल ती टीम वारदोलीच्या फलंदाज पंकज पाटील आणि टीम सांगडेला. एकतीस धावा धावपलकावर लागल्यात. जीवन पाटील, अरुण पाटील, रायगड ठाण्याचा बादशाह अरुण पाटील यांच्याकडून हे बक्षीस बेलवली 1000 रुपयाचं वारदोली संघाच्या खेळाडूंना. यावेळेचा चेंडू मोठा फटका, आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा दर्जेदार षटकार. दोन षटकार पाठोपाठ लगावले जयवंत मिसालनं आणि खऱ्या अर्थानं पहिला खेळाडू ठरेल तिसरा षटकार लागोपाठचे 3 षटकार लगावणारा, षटकारांची हॅट्रिक मारणारा पहिला खेळाडू ठरेल का या शृंखलेतला जयवंत मिसाल या चेंडूवर ते सांगून जाईल. आणि 1000 रुपयाचं पारितोषिक देखील आहे त्याच्यासाठी. मर्याई ग्रुप बेलवली अरुण पाटील आणि जीवन पाटील, बादल ग्रुप बेलवली अरुण पाटील आणि जीवन पाटील यांच्याकडून. यावेळेचा मोठा फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेल बाद होईल जयवंत मिसाल. सदोतीस धावा धावपलकावर लागल्यात. रोशन सकपाल, आपण कुठे असाल तर लगेचच समालोचन कक्षामध्ये या. आपण पाहतोय धावपलकावर धावा लागल्यात तब्बल 37 धावा धावपलकावर लागल्यात. काय अफलातून फलंदाजी घडली जाते. टॉप स्कोर मला असं वाटतं आता पण आजचा वारदोली संघ मार्गक्रमण करतोय टॉप स्कोरच्या दिशेनं. नौका खेळाडू मैदानात दाखल झालाय विनायक मोरे आणि पंकज पाटील ही जोडी मात्र आता मैदानात सज्ज आहे टीम वारदोलीकडून. तर गोलंदाजी मार्कवर आशिष म्हात्रेचा पुढचा चेंडू, नौका आलेला खेळाडू मोरे मात्र खेळून काढेल.
यावेळी बॅटची एज घेऊन चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, क्षेत्ररक्षण खराब घडलं, झेल जमिनीला दान आणि तदनंतर एक धाव पूर्ण केली आहे टीम वारदोलीच्या या फलंदाजानं. अशा परिस्थितीमध्ये झेल सोडणं अतिशय धोकादायक ठरू शकतं. एक और 38 धावा आतापर्यंत धावफलकावर. यावेळी मात्र मोठा फटका एक्झिक्यूट जरूर केला, थोडासा लेट मात्र या फटक्यावर जोर घेतला. इथून अजून एक झेल जमिनीला दान. आता मात्र विश्वास पटत नाहीये की आशिष पाटीलचा हा सांगडे संघ आहे. सांगडे बी नावानं खेळत जरी असला सांगडे संघ, तरी आशिष पाटील सारखा दर्जेदार खेळाडूच्या हातून हा झेल सुटतोय. यावेळेचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतील. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोका मात्र होऊ शकतो. चेंडूचं कलेक्शन खराब झालं. काय घडतंय सांगडे संघाच्या बाजूनं? प्रत्येक चेंडूवर खराब क्षेत्ररक्षण, प्रत्येक चेंडूवर खराब क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं टीम सांगडेकडून. एकंदरीत 3 षटकांचा वाजवी खेळ इथे संपुष्टात आलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा, 41 धावा मात्र धावफलकावर लागल्यात. 41 हाय स्कोर आजच्या दिवसातला आतापर्यंतच प्रस्थापित केला आहे तो टीम वारदोलीनं. वारदोलीचे लक देखील आहेत या मैदानावर. बऱ्याचशा नाईट टुर्नामेंट मध्ये शेवटच्या सामन्यापर्यंत जाताना देखील आपण वारदोली टीमला पाहिलंय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी चेंडू मात्र सोपवला जाईल. गोलंदाज शेडूंग संघाचा कर्णधार आणि वडगर संघाचे कर्णधार आपण वेल न दौडता लगेचच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचंय. सॉरी, भिंगारवाडी संघ आहे. यावेळेचा चेंडू अतिशय सुंदर निर्धाव चेंडूची सांगता भिंगारवाडी आणि वडगर या 2 संघाच्या दरम्यान नाणेफेकीचा कॉल केला जाईल. याच्यानंतरची पहिल्या फेरीची शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी वेल न दवडता लगेचच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचंय. यावेळेचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये. एकंदरीत एकेरी धाव लेगबाईकच्या स्वरूपात मिळेल टीम वारदोलीला. 42 धावा धावफलकावर लागतायत. शेवटचं षटक हाताळतोय गोलंदाज जय पाटील. मंचावर अनेक मान्यवर मात्र आपल्याला पाहायला मिळतात. या क्रिकेट स्पर्धांचा आनंद मात्र तमाम आमचे मान्यवर घेताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू लॉंग ऑफच्या रिजन मधील क्षेत्ररक्षक आशिष रोशन मात्र चेंडूच्या खाली आले आणि इथून मात्र एकेरी धाव मिळेल. या एकेरीच्या साहाय्यानं धावपटलावर धावा जोडल्या गेल्या. तब्बल 43 धावा आतापर्यंत धावफलकावर. पुढचा चेंडू जय पाटीलचा. पंकज पाटील ऑन स्ट्राईक. यावेळी फाईन लेग निवडलं. चेंडू जाईल. हॅलो, चेंडू गेला सीमा पार 4 धावेंसाठी आणि या 4 धावेंच्या मदतीनं 47 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. उच्चांक धावांचा उच्चांक मात्र गाठलाय तो वारदोली टीमनं.
खऱ्या अर्थानं विकेट देखील अनेक गेल्या. सलामीला आलेले खेळाडू अगदी झिरोवर आउट झाला होता. मला असं वाटतं महेश पाटील. जयवंतचे 2 षटकार आपण पाहिले आणि कल्पेश भोईरने एक शॉर्ट टाइम सुंदर क्रिकेट दाखवला आणि खऱ्या अर्थानं धावाला भेटला वेग. पुढचा चेंडू जय पाटीलचा. पंकजने लगावला हा चेंडू कार्पेटच्या साहाय्यानं. रोशनच्या हातामध्ये चेंडू येतोय. एकेरी धाव पूर्ण आणि धावचीतच्या स्वरूपात. विकेट मात्र गमवावी लागली ती पंकज पाटीलला. नौका खेळाडू मात्र दाखल होतील मैदानामध्ये. प्रदीप वाघमारे. वडगर संघाचे कर्णधार इथे दाखल झालेत. मी भिंगारवाडी संघाच्या कर्णधाराला कळकळीची विनंती करतो की आपण वेळ न दवडता लगेचच आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचंय. वाघमारे नौके खेळाडू मैदानात दाखल झालेत. प्रदीप वाघमारे ऑन स्ट्राईक खेळतायत. फलंदाज मोरे. यावेळेचा चेंडू सुंदर फटका खेचलाय. चेंडू जाईल सीमा पार. अजून एक दर्जेदार चौकार. गजरा 4 षटकांचा खेळ करताना कुठून काढला टीम वारदोलीनं. आणि या शृंखलेतला धावांचा उच्चांक काल मला वाटतं 48 धावांचा उच्चांक होता आणि आजच्या या कालच्या 2 रजनीमध्ये सर्वात उत्कृष्ट धावा उभारणारा संघ आतापर्यंत वारदोली संघाकडे पाहिलं जात आहे. तब्बल 52 धावा कुठून काढल्यात आणि 53 धावांचं आव्हान असेल ते टीम सांगडे समोर. माननीय चंद्रकांत भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. मी चंद्रकांत भोईर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातो. आपण यायचं आमच्या मुख्य व्यासपीठावर 2 संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. सकपाल सर, आपण पाहतोय 24 चेंडूंचा खेळ करताना 52 धावा कुठून काढल्या टीम जीबी स्पोर्ट्स वारदोलीनं आणि 24 चेंडू मध्ये 53 धावांचं आव्हान असेल पदन जैन 11 सांगडे संघासमोर. कशा पद्धतीनं या 24 चेंडू मध्ये 53 धावांच्या आव्हानाला सामोरं जाईल पदन जैन 11 सांगडे संघ याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी आपण वळूयात पुन्हा एकदा रोशन सकपाल सर यांच्याकडे. भिंगारवाडी संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि वारदोली संघासाठी बेलवलीचे आमचे बादल बैलाचे मालक जीवन पाटील आणि ग्रुप त्यांनी जे बक्षीस लावलेलं ते बक्षीस लागलेलं नाहीये तर कंटिन्यू करायचं सांगायला या, नाहीतर आपले पैसे इथून रिटर्न घेऊन जायचे. धन्यवाद. हॅलो. MLA ट्रॉफी 2024 आपण पाहू शकाल. पहिलं वर्ष आहे या स्पर्धेचा. अतिशय दिमागदार पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. प्रजासत्ताक दिवस अर्थातच भारताचा 75वा प्रजासत्ताक दिवस याचं औचित्य साधून या स्पर्धेचा सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली आणि काल आपण पाहिलं राजकीय क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचं उद्घाटन आपल्याला पाहायला मिळालं. आत्ताच ग्रामपंचायतीचे माजी सरपंच चंद्रकांतजी भोईर यांचं आपण स्वागत पाहिलं. त्यांच्या हस्ते टॉसही पाहिला 2 संघांमध्ये. सन्माननीय संजयजी सुमारे, आपल्याला विनंती असेल की आपण स्वागत कक्षामध्ये जाऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. चंद्रकांतजी भोईर हेही इथे उपस्थित आहेत. यावर्षी भातनगावामध्ये मेजवानी आहे, कारण काही असू द्यात, परंतु क्रिकेट रसिकांसाठी 3 नाईट टुर्नामेंट आहेत. 3 नाईट टुर्नामेंट्स ही यानंतर अजून एक होणार, यानंतर अजून एक होणार. पण क्रिकेट रसिकांसाठी मोठी मेजवानी. मैदान हाच असणार.
आयोजक ही जवळजवळ तेच असणार, परंतु 3 वेळा या मैदानावर आपल्याला नाईट क्रिकेट स्पर्धा खेळायला मिळेल. फेब्रुवारीमध्ये चंद्रकांत भोईर यांची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. सभी दर्शकों को मेरा प्यार भरा नमस्कार दोस्तों. अमदा ट्रॉफी 2024, एक तरफ वारदोली टीम है और दूसरी तरफ सांगड़े टीम. विकेट हार्ट्रिक के लिए 1000 रुपए का प्राइज जो जीवन पाटिल बादल ग्रुप उन्होंने कंटिन्यू किया है विकेट हार्ट्रिक के लिए. अरुण पाटिल जी हाँ, मावली चाय हमारा बहुत फेमस चाय, जिसकी एक चुस्की अगर लेना तो पूरी नींद उड़ जाएगी. मावली चाय यहाँ पे आ चुका है, उनका भी हम दिल से शुक्रिया अदा करना चाहेंगे. और चलो दोस्तों, मुकाबले की तरफ. एक तरफ रहेगी वारदोली टीम और दूसरी तरफ सांगड़े टीम. एक ही रास्ते में दोनों गांव पड़ते हैं, एक दूसरे की खामियां खूबियां सब कुछ जानते हैं. और अब देखना होगा मुकाबला किस तरफ होगा. बहुत बढ़िया क्रिकेट यहां पे हम देखेंगे. दूर वाली छोर से गेंदबाज तैयार. पहली गेंदबाजी के लिए गेंदबाज कल्पेश पाटिल. कमेंट्री बॉक्स एंड की तरफ से हियर इज फर्स्ट वन. पहली गेंद और बढ़िया स्ट्रोक, बढ़िया क्लासिकल, सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक अ वाव 6. छह रन बने. क्या जबरदस्त धमाकेदार शुरुआत यहां पे देखने को मिली. आशीष पाटिल सांगड़े गांव की ये बल्लेबाज. दूर वाली छोर से गेंदबाज तैयार. ओवर द विकेट, ये डॉट बॉल. इस साल अगर देखा जाए ना तो इस हमारे जो विभाग की सबसे बड़ी टूर्नामेंट जिसे कही जाती है 40 गांव प्रीमियर लीग, इस साल सांगड़े में हुई थी. सात भाई ग्रुप ने, जिसमें सूर्यकांत पाटिल, हमें 2 दिन के लिए मौका दिया था उन्होंने, लेकिन मैं उनसे माफी मांगना चाहूंगा कि मेरी आवाज उस टाइम भी खराब थी, आज भी खराब है. इस बार देखिएगा, घुमा कर खेला इस गेंद को और गेंद जाएगी सीधी बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. एक बार तैयार रहेंगे. ओह, ये भी बढ़िया स्ट्रोक. ये तो मैं कहूंगा ये टेनिस क्रिकेट के शॉट है ही नहीं, लेदर क्रिकेट के लग रहा है. बिल्कुल वाकई बेहतरीन बल्लेबाजी. रन बन चुके हैं. अल्पेश पाटिल काल बनकर आया है मैदान के अंदर. गेंदबाजों की बात करें, आशीष पाटिल, कल्पेश पाटिल गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त. और आशीष पाटिल की बात करें ना तो रायगढ़ में एक बड़ा खिलाड़ी जाना जाता है आशीष पाटिल. कल्पेश पाटिल बहुत बढ़िया गेंदबाजी करने का प्रयास तो जरूर कर रहे हैं कल्पेश, लेकिन जहां तक बात की जाए ना, गेंदें खराब नहीं डाली थी कल्पेश ने, लेकिन उन गेंदों को खराब किया था बल्लेबाज ने.
क्या जबरदस्त स्ट्रोक। पहले 2 शॉट अगर देखे जाए ना तो बार बार देखने का मूड करता है। ये अभी ताजा जानकारी सूत्रों के अनुसार हम बता रहे हैं कि पहले 40गांव प्रीमियर लीग में 4 50 लगाए थे आशीष पाटिल ने। तो ये मैदान पहला 40गांव प्रीमियर लीग इसी मैदान के ऊपर हुआ था, तो शायद मदद कर रही है मिट्टी अल्पेश यहां पे आशीष को। ओवर द विकेट, अगली गेंद। क्या बढ़िया स्ट्रोक यार, कमाल की बल्लेबाजी, वाह भाई वाह, दिल जीत लिया इस बल्लेबाज ने, कमाल की बल्लेबाजी। 4 रन। बन चुके हैं। सवाल के खटगड़े में खड़ा कर दिया है कल्पेश पाटिल को, जो इस वक्त वारदोली टीम की तरफ से गेंदबाजी कर रहा है। अच्छी गेंदें डाल रहे हैं कल्पेश, ऐसा नहीं है, लेकिन खराब करने का काम ये मैं जरूर कहना चाहूंगा, ये गेंदबाजों के लिए काल होके आया है, जिसका नाम है आशीष पाटिल। बेहतरीन छक्का। पहली ओवर में 26 रन बनाए बल्लेबाज ने। पीछा करना था 53 रनों का, हाईएस्ट कोर्स जरूर है, लेकिन जिस अंदाज से बल्लेबाजी हुई है ना आशीष पाटिल की, सराहना करनी पड़ेगी, तारीफ करनी पड़ेगी। अल्फाज नहीं है हमारे पास, क्या लाजवाब बल्लेबाजी। नए गेंदबाज विकास अरिवले, विकास अरिवले, भाऊ निकनेम से जाने जाते हैं ये गेंदबाज। विकास इस बार गेंदबाजी के लिए तैयार, कमर कसनी होगी विकास को। अगर इस मुकाबले को जीतना है तो बहुत ताकत लगानी पड़ेगी। हल्के हाथों से डिफेंस किया, ये सोच होनी चाहिए। इस वक्त स्ट्राइक अमित भोपी की, क्या लाजवाब बल्लेबाजी। भले उन्होंने छक्का नहीं मारा, लेकिन छक्के से भी ऊपर काम किया है जिन्होंने स्ट्राइक दी इस वक्त आशीष पाटिल को। यह सोच होनी चाहिए। आशीष पाटिल का क्या कहना, पहली ओवर में 26 रन बनाए, 53 रनों का पीछा करना है। दूसरी गेंद के ऊपर, दूसरी ओवर में पहली गेंद के ऊपर आए सिंगल रन। अब देखना होगा, सामने काल खड़ा है और इस वक्त भाऊ भी कम नहीं है। विकास बहुत बढ़िया एक्सपीरियंस, पिछले 15 सालों से तो मैं इस खिलाड़ी को खेलते हुए देख रहा हूं। ये भी सोच बढ़िया है आशीष की, डबल में कन्वर्ट। हर एक गेंद के ऊपर छक्का आना जरूरी नहीं होता, सोच लिया था, थाम लिया था, ये अच्छी खिलाड़ी की पहचान रहती है। 2 रनों के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है 29 रन, 39 विदाउट लॉस, माफ कीजिएगा 29। 29 रन बन चुके हैं। क्या बढ़िया बल्लेबाजी। ओ द विकेट, विकास। खराब बॉल, फंसाना चाहते थे बल्लेबाज को और खुद फंस गए। तीसरे अंपायर की मांग। स्क्रीन पर हम देखेंगे बीमर है कि नहीं है। आइएगा आयोजन करता। हम देखेंगे, तीसरे अंपायर की मांग जरूर की है। यह गेंद बीमर है कि नहीं है चेक की जाएगी स्क्रीन पर। ऑनफील्ड डिसीजन है कुछ अंपायर, सॉफ्ट डिसीजन कुछ है अंपायर। स्क्वायर लेग अंपायर, सॉफ्ट डिसीजन है कुछ। चलिए लीगल डिलीवरी है।
आयोजनकर्ताओं ने बता दिया है कि बिल्कुल डीप हो रहा था गेंद, नीचे जा रही थी गेंद, तो शायद आयोजनकर्ताओं से यहां पे ये डिक्लेयर कर दिया कि ये लीगल डिलीवरी है। इस गेंद के ऊपर आएंगे नंबर 6। टोटल बढ़ता हुआ रन संख्या 35 रन। हल्के हाथों से, वाह क्या बढ़िया, क्या बढ़िया, बढ़िया बल्लेबाजी। सब कुछ अगर ठीक हो रहा हो ना तो आप किधर भी कदम डालो तो पानी ही निकलेगा और 4 आएंगे। ओवर द विकेट, हल्के हाथों से इस गेंद को खेलना चाहते थे। फर्स्ट विकेट डाउन होने का मौका, लेकिन बाल बाल बच गए। वो उर्दू में कहावत है ना कि कानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे, वो समा क्या बुझे जिसको रोशन खुदा करे। काफी बढ़िया प्रयास तो वारदोली टीम कर चुकी है, लेकिन साझेदारी टूटने का नाम नहीं रहे। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार, हल्के हाथों से इस गेंद को खेल दिया। दूसरा और डायरेक्ट हिट तो जरूर हुआ है। दूसरी रन के लिए दौड़ना चाहते हैं दोनों बल्लेबाज। 2 रन कंप्लीट। तीसरी की मांग, डेंजर एंड पर थ्रो भी किया था, लेकिन 3 रन कंप्लीट। वारदोली टीम मानो फटफड़ा रही है जीत के लिए। बहुत प्रयास। तीसरे अंपायर की मांग रन आउट के लिए। आपण पाहूया तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये। आपण पाहूया दुसऱ्या धावेसाठी विकेट जाणार का? नहीं, बिल्कुल पहुंच चुके हैं बल्लेबाज, है ना। आयोजन करता क्या डिसीजन है? नॉट आउट है, बिल्कुल पहुंच चुके हैं। तो इस गेंद के ऊपर आएंगे 3 रन। बढ़ता हुआ टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 42 रन। जीतने के लिए 53 रनों की जरूरत है। 42 रन तो बन चुके हैं। अब जीतने के लिए 12 गेंदों के ऊपर 11 रनों की जरूरत। बारह गेंदों के ऊपर 11 रनों की जरूरत है। जबरदस्त मुकाबला। नए गेंदबाज विघ्नेश पाटिल को विघ्न हरना होगा। वारदोली टीम इस वक्त थोड़ी सी मुसीबत में जरूर है, लेकिन यहां से अगर प्रयास किया जाए तो पिछला मुकाबला भी हमने देखा था कल की रात का, ये रन नहीं निकले थे। एक बनेगी जब मुकाबला हुआ था मेरे ख्याल से नारपोली और ऐसे 12 गेंदों के ऊपर 13-14 रन थे शायद अंतिम ओवर में, और नारपोली टीम ने जीत हासिल की थी। कालुंद्रे टीम थी और क्या बढ़िया गेंदबाजी हुई थी। तो मुमकिन हो सकता है, ऐसा नहीं है कि बिल्कुल वारदोली टीम परास्त हो चुकी है, लेकिन कमर कसनी पड़ेगी, खून पसीना एक करना पड़ेगा गेंदबाजों को। इस वक्त 1 रन निकली, अब गेंदें बची है 11 और जीतने के लिए रनों की जरूरत है 10 रन। 11 गेंदें 10 रन। ओवर द विकेट, बॉलिंग ट्रैक पर बॉलर तैयार और बढ़िया स्ट्रोक। वाव 6 वंस अगेन 6 रन। बहुत अभी हेडेक हो रहा है हमें। क्या बढ़िया बल्लेबाजी। 6 रन, बिल्कुल जीत के नजदीक पहुंचती हुई। 10 गेंदों के ऊपर अब जीतने के लिए 4 रनों की जरूरत। ओवर द विकेट,
और गेंद तक पहुंचने की कोशिश करना चाहते थे। ये देखिएगा, मैं कहता हूं ना कि जब एक कदम आपका दलदल में फंसे ना तो हर एक कदम दलदल में ही फंसेगा। ये वाइट बॉल और इसके ऊपर आई 1 रन। मानो अब 2 रन आए। अब जीतने के लिए जरूरत है 2 रनों की। 2 रन चाहिए जीतने के लिए। सामने है बल्लेबाज। आज गेंदबाजों का काल होकर बल्लेबाजी करी है आशीष ने। स्वीप चिट करना चाहते थे। ये डॉट बॉल। आशीष इस वक्त बल्लेबाजी कर रहे स्ट्राइक में। स्विच फिनिश करना चाहते हैं लेकिन स्विच करना चाहते थे। मिस टाइमिंग स्ट्रोक खेल बैठे। ये देखिएगा, हल्के से गेंद को टैप किया। 1 रन, दूसरी की कोशिश और इसी के साथ टीम सांगड़े टीम ने जीत दर्ज की है इस पहले सत्र में। बधाई हो टीम सांगड़े टीम। हार्ड लक टीम वारदोली।